आजचा हा जो कार्यक्रम आहे हा चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र, त्याच्यानंतर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्सेशन आणि सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांनी एकत्र घेऊन पहिला घेतलेला हा मोठा कार्यक्रम आहे. व्यापाऱ्यांनी बेसिकली पुस्तकं कशी ठेवायची आणि ती का ठेवायची आणि किती वर्ष सांभाळायची आणि त्या पुस्तकावरूनच त्यांची सगळ्या तिन्ही ॲक्टमध्ये असेसमेंट होत असते. त्यामुळे त्या पुस्तकाबद्दलच्या विविध प्रोव्हिजन यांचं विवेचन आणि त्यावेळेने येणाऱ्या पेनल्टीज आणि त्यानुसार त्यांना त्या घ्यायची दक्षता याविषयी आमचे जे तिन्ही फॅकल्टीज आहेत, राजेश कोठारी सर, त्याच्यानंतर मेहता सर आणि निकिता बडेकर यांनीसुद्धा इतकं एलॅबरेट पद्धतीने त्याच्यावर माहिती दिलेली आहे की ती प्रत्येकाने याची गरजच आहे. आणि आज आपण पाहतो की प्रत्येक कायदे बदलत चाललेले आहे आणि त्याच्यात दर दिवशी त्याच्यामध्ये नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर्स येत राहतात. त्यामुळे माणसाला अवेअर राहावं लागतं. आता असं नाही राहिलं की वर्ष संपलं आहे आणि मग आपल्या अकाउंटंटकडे आपण बुक्स दिले आणि मग त्यांनी त्याच्यावरनं बुक्स तयार करावे. आता जसं मंथली तुम्हाला रिटर्न्स भरणं आहे, सेल्स टॅक्सचं वगैरे, त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्टी गरजच आहे. जशी आता ब्लॅक मनीचा अर्थ म्हटलं म्हणजे की पुस्तकाबाहेरचा पैसा. त्यामुळे पुस्तक इतकं मेंटेन करणं या ब्लॅक मनी ॲक्टसाठी तो पुस्तक हा इतका महत्त्वाचा विषय झालेला आहे. हे सर्व पाहताना प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा हा जो असे प्रकल्प हे राबवावे जावे यासाठी असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स आणि AITP किंवा CTC किंवा STPM हे नेहमी तयारच असतात. आणि आम्हालाही असे कार्यक्रम होऊन व्यापाऱ्यांना या सगळ्या पुस्तकाबद्दल नॉलेज होणं आणि त्याच्या बेसिक प्रोव्हिजन त्यांना माहीत असणं हे गरजेचं झालेलं आहे. चेंबरचा कार्यक्रम जो होता तो अत्यंत स्तुत्य होता आणि उत्तम प्रकारे विषयाची मांडणी करण्यात आली टॅक्सच्या संदर्भामध्ये. आणि टॅक्स हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. एक स्टेक होल्डर म्हणून आपण जेव्हा देतो तेव्हा जवळजवळ 1/3 भाग आपल्या उत्पन्नाचा आपण टॅक्स म्हणून देतो. आणि त्याचं नियोजन जर व्यवस्थित करायचं असेल, त्याचे रेग्युलेशन्स जर फॉलो करायचे असतील, तर अशा प्रकारच्या वर्कशॉप्समध्ये येऊन आपण एक अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे आपल्या कर नियोजनाचं. आणि ते इथे आपल्या मार्गदर्शन ज्या प्रकारचं मार्गदर्शन इथे करण्यात आलं त्यातून निश्चितच सगळ्या उपस्थितांना त्याचा उपयोग झाला. अशा टाईपचे वर्कशॉप आधी कधी झाले नव्हते, म्हणून आम्ही काय केलं, सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांच्या मदतीने म्हटलं आपण एक जनरल पब्लिकसाठी मेंटेनन्स ऑफ बुक्स आणि त्याचे काही रिपब्लिकेशन जे असतात त्याच्यावरती एक प्रोग्राम करूया. त्याच्यावर आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला. लोकांना या प्रकारचे जे सेमिनार्स आहेत त्याची फार गरज होती. जवळजवळ 100च्या वरती आता इथे पार्टिसिपंट आलेले आहेत. ते बघून ॲक्च्युली मला वाटतं की अशा प्रकारचा परत एक प्रोग्राम करावा अशी आमची इच्छा आहे. आजचा प्रोग्राम हा महाराष्ट्र चेंबरचा एक आगळा वेगळा प्रोग्राम आहे. म्हणजे आम्ही यावेळेस ठरवलं होतं की MSMEवरती आपले प्रोग्राम चालू ठेवायचे, पण जनमानसातनं आणि आमच्या मेंबर्सकडनं, नॉन मेंबर्सकडनं बऱ्याच अशा त्रुटी आम्हाला आढळून आल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही एक सर्वसाधारणपणे जे टॅक्स असतात, सर्व्हिस टॅक्स असो, इन्कम टॅक्स असो, MVAT असो, याच्यावरती कुठेही असे प्रोग्राम्स त्यांना आढळले नाही आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक अशा प्रकारचं वर्कशॉप किंवा प्रोग्राम एक दिवसभराचा तुम्ही तयार करा ज्याचा आम्हाला नेहमी फायदा होईल त्याचा. तर आम्ही 2 असोसिएशन आहेत ज्या याच फील्डमध्ये काम करतात, त्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्र चेंबरने आज हा एक आगळा वेगळा उपक्रम मेंबरसाठी, नॉन मेंबरसाठी, साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेसाठी ओपन करून दिलेलं आहे. याच्याकरता आज आमच्याकडे जवळपास 100हून अधिक माणसं आलेले आहेत. आणि वेगवेगळे वक्ते जे आहेत तर 3 असे आम्ही कॅटेगरीजमध्ये ठेवलेले आहेत की त्यांना त्याच फील्डमध्ये 20 ते 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहेत. आणि त्यांनी आता 2 सेशन झालेले आहेत आणि 3रा सेशन होणार आहे. प्रचंड प्रमाणात लोकांच्या काही समस्या असतील किंवा काय त्याचं इथे निवारण करण्यात आलेलं आहे. मी इथून या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की इथून पुढेही आम्ही असेच प्रोग्राम करणार आहोत. तर तुम्ही प्रचंड प्रमाणे आम्हाला प्रतिसाद द्या. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good afternoon. This member of Chamber of Maharashtra Chambers has organized very excellent programs on maintenance of the books of accounts, on different taxes, different laws, which definitely useful to general public, dealers, businessmen, to understand what records we have to maintain and books of accounts.
in different law, there are various books of accounts we have to maintain. But as per the new technology and new amendments, we understand that the books of accounts and records should be common and it should be maintained properly. So this program is organized is definitely useful to us to maintain our proper books of account as per the required law. And this will develop awareness to the members. And so in future, whatever litigations arise, it will help to the member present in front of the government authority, tax law authority, to appear their case in proper manners. And such a type of program and latest amendment related programs, organizations should regularly maintain, and they should give us the awareness to the members. And not only this program should be organized in Mumbai, I think it should be organized all over India. So member can take a more benefit from these programs. जमा खर्च किंवा हिशोब जे असतात हा व्यवसाय आणि उद्योगाचा गाभा आहे. प्रामुख्याने जर टॅक्सेशनचा विचार केला तर टॅक्सेशनच्या याच्यामध्ये प्रामुख्याने जो विचार येतात तर ते अकाउंट्स आपण कसे ठेवले याचा विचार करावा लागतो. मग त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, वॅट असतील, पण हे सर्व करत असताना ते आपल्या रेकॉर्डमध्ये कसे ठेवावे, आपले त्याचे जमा खर्चाचे हिशोब कसे ठेवावे याची तपशीलवार माहिती ही लोकांना व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीने, ॲग्रिकल्चरने आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेतला आहे. आम्हाला जे सगळा हा अशा प्रकारचा उपक्रम आम्ही जो घेतला हा पहिला उपक्रम आहे इथं महाराष्ट्र चेंबरच्या याच्यातला आणि त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला आहे. आज जवळपास 100च्या वरती या प्रतिनिधी याच्यासाठी आलेले आहेत आणि चांगली माहिती आणि चांगली हे लोकांपर्यंत आणि पाठिंबा पोहोचणार आहे आणि हा उपक्रम अत्यंत चांगला ठरेल असा मला विश्वास आहे.